निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेलला भोवलेलं आहे। मतीन पटेलच्या संभाजीनगरमधील अनाधिकृत घरावर कारवाई झाली आहे। संभाजीनगर पालिका प्रशासनाकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली। पाडकामाच्या कारवाई आधीच मतीन पटेलनं घर रिकामं केलं होतं। मतीन पटेलच्या अनाधिकृत कार्यालयावरही पालिकेची कारवाई झाली। आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मी सर्वांना नम्र विनंती करतो की कुठलंही आपण जेव्हा स्ट्रक्चर उभारणी करता ते स्ट्रक्चर उभारणी करताना महानगरपालिकेच्या सर्व परवानग्या घेण्याचं आपण कटाक्षाने लक्षात घ्यावं। कारण उद्या जर अशा पद्धतीनं फार मोठं आर्थिक नुकसान हे आपलं होऊ नये यासाठी छोटी छोटी रक्कम लागते आणि खूप कमी कालावधी लागतो। परंतु हे जर आपण नियमानुकूल करून घेतलं तर निश्चितपणे आपल्याला पुढे भविष्यामध्ये एक त्याचा दिलासा राहील। एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खानला ज्या घरात लपवलं होतं त्या नारे गावातल्या घरावर पालिकेनं बुलडोझर कारवाई केलेली आहे। संभाजीनगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून नारे गावातील घरावर कारवाई करण्यात आली आहे। हे घर अनधिकृत असल्याचा दावा करत पालिकेने ही कारवाई केली। सचिन जिरे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सचिन, प्रसन्न सर, मतीन पटेल जो आहे तो एमआयएमचा नगरसेवक, त्याच्या घरावरती आज कारवाई झालेली आहे। त्याचं एक घर, त्याच बाजूला असलेले 3 ते 4 दुकानं, त्याचबरोबर त्यांनी जो नाल्याच्या बाजूला ओपन स्पेस असलेल्या जागेवर बांधलेलं त्याचं कार्यालय आणि त्याचबरोबर निदा खानला ज्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं ती 2 मजली बिल्डिंग, अशा पद्धतीने एवढ्या ठिकाणावरती मनपाच्या पथकाने कारवाई केलेली आहे आणि सर्व अतिक्रमणं निष्कासित केलेली आहे। आज पहाटेपासूनच ही कारवाईला सुरुवात झाली होती। 6 वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात मनपाचा आणि पोलिसांचा फौजफाटा नारेगावमध्ये दाखल झाला होता आणि त्या ठिकाणी येथे ही कारवाई करण्यात आलेली आहे। तत्पूर्वी ही कुणकुण या ठिकाणी एमआयएमच्या नगरसेवकांना लागली होती। तत्पूर्वी त्यांनी ते संपूर्ण घर खाली केलं होतं आणि त्याचबरोबर त्याचा जो कार्यालय आहे तो देखील खाली केला होता आणि त्याचबरोबर जिथे निदाला तिने ठेवलं होतं तो देखील खाली। मात्र आता या कारवाईनंतर संभाजीनगरमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झालेल्या आहे की एका बाजूला इम्तियाज जलील हे या आरोपाला कुठेतरी राजकीय याच्याशी जोडतायत, तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री संजय सिरसाट हे इम्तियाज जलीलवर निशाणा साधतायत की मतीन हा केवळ प्यादा होता, मात्र या सर्वांच्या पाठीमागे इम्तियाज जलील आहे असा आरोप या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात एक आरोप होतोय तो म्हणजे इम्तियाज जलील हे अर्बन टेररिस्ट आहे असा शब्द या ठिकाणी पालकमंत्री संजय सिरसाट यांनी या सर्व प्रकरणात वापरलेला आहे। त्यामुळे कुठेतरी हा जो प्रकरण आहे आता राजकीय वळण घेताना दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणामध्ये महानगरपालिकेने आपली बाजू स्पष्ट केलेली आहे की आम्ही या अशा पद्धतीने यापूर्वी 8000 घरं पाडलेली आहे संभाजीनगरमध्ये। त्यामुळे नागरिकांनी कुठलाही स्ट्रक्चर उभारताना, घरं बांधताना महानगरपालिकेची परवानगी घ्यावी, जेणेकरून अशी जी कारवाईची वेळ त्यांच्यावर येणार नाही। त्यामुळे या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आता सध्या एकच खळबळ उडालेली आहे, जेणेकरून निदा खानला आश्रय दिल्यामुळे आता एमआयएमच्या नगरसेवकाला हा प्रकरण भोवल्याचं चित्र आहे। प्रसन्न सर, धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।